हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि आज आपण बनवणार आहोत शेवयाचा चिवडा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यात आधी मी इथं ज्या आपल्या घरच्या गव्हाच्या पिठाच्या शेवया आहेत त्या इथं वाफवण्यासाठी ठेवलेले. छान वाफून घ्यायच्या आणि मग थंड पाण्याने त्याला असं धुवून काढायच्या. तुमच्याकडे बेसिन असेल, आम्हाला ही प्रोसेस बेसिन नसल्यामुळं जरा हार्ड जाते करायला, पण तरी काय हरकत नाही, आपण आपल्या प्रेक्षकांसाठी ते करू. चलो, त्याला पूर्ण शिजून देणार आहे, मग धुवून घेणार आहे थंड पाण्याने. त्याच्यात आता गाळून घेतल्या मी आणि थंड पाण्याने धुवून पण घेतल्या. आता तोपर्यंत इथं जे जे आपल्याला सामान लागणार त्यासाठी टाकायला ते कापून घेऊया. बघा ताईंनो, सामग्री मी काय काय घेतलेली आहे. हे पास्ता मसाला घेतला आहे, कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर, एक लाल बुंद टोमॅटो, हे इथं मीठ आहे, हे हळद पावडर आहे, हे लाल मिरची पावडर आहे, हा कांदा लसूण मसाला आहे, कुठं कुठं याला चटणी पण म्हणतात, आणि थोडासा लसूण कट करून घेतलेला आहे, आणि फोडणी घालताना जिरे मोहरी घालणार आहे. झालं, आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. शेवळे जे आहे ना, ते मला माझ्या मावशीने पाठवलेले आहे. आपल्या मल्हारच्या डिलिव्हरी झाल्यानंतर खाण्यासाठी. ह्या आहे ना, अशाच दुधामध्ये पण खायला खूप टेस्टी लागतात. आणि याचं जे पाणी निघालेलं आहे ना, हे पण तुम्ही पेलं ना तर अतिशय हेल्दी आहे. आणि दुकानातले ते नूडल जे आहे आजकाल, ते नूडल्समध्ये कोणी म्हणतं झुरळ निघतं, कोणी म्हणतं काही तर कोणी म्हणतं काही कशाच्या मैद्याच्या कशाच्या काय नाही. तर आम्ही आमच्या ह्या गावाच्या पिठाच्या ज्या घरच्या शेवया त्याच बनवत असतो. दुधात थोडीशी साखर टाकून पण मी खाते, मस्त लागते. चला, तर तेल गरम झालं. आधी मी याच्यात जिरे मोहरी घालून घेते. चमचा मला वाटतं चटणीच्या याच्यात ठेवला की चमचा घेते. जिरे मोहरी तडकली की जिरे, आणि मग नंतर हे सगळं सामान थोडं समोर शिकते. आता जिरे मोहरी तडकली तर हे कढीपत्ता मागवू. कढीपत्ता झाला. आता कांदा लसूण तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामुळे फास्ट लाल झालाय कांदा. आता फास्ट म्हणजे मी टोमॅटो टाकून घेते. आणि आता कोथिंबीर बारीक होणार टोमॅटो, टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता हे सगळं जे मसाले दाखवले तुम्हाला ते घालून घेते. याला 5-10 मिनिटं असं चांगलं हे करून घेते. हा मॅगी आपलं पास्ता मसाला घालते मी. मला एवढा हेल्दी नाही आहे काही माहीत नाही. आता मी आणलाय आता रेसिपी दाखवायसाठी. बघा, तर त्याने छान लागतो पास्ता किंवा शेवई शेंगदाणे. मल्हार झोपलेला आहे, त्याला पण ठसका लागला. बघा, हे चांगलं तळलं. आता तर हे डायरेक्ट करतो ना आपण ज्यावेळेस शेवई, त्यावेळेस सुटसुटीत होत नाही. हे बघा, आता मोकळं होतं याचं. हे बघा, मी मोकळे निघायला. हे बघा किती मोकळं आहे. हे बघा, पडताय ना, असं मोकळा होऊन जाणार. पक्कड धरावं लागणार आहे, कढाई हलायची खूप. आरूला तर खूप आवडतो असा शेवयाचा चिवडा. वरून जर तुम्ही शेव वगैरे टाकून दिली, कांदा किंवा अजून कोथिंबीर, तर अजून छान लागणार.
माझ्या आरूला खूप आवडतं असे आयटम, त्याच्यामुळे मी हे डोकं लावलं. म्हटलं घरात शेवया तशाच पडलेल्या आहे, मग मी तिला असं बनवून देत असते शेवईचं तिखट. गोड कोणी जास्त खात नाही, मीच खाते गोड, मला जास्त आवडतं गोड घरामध्ये. मोकळं बनतो हे बघा, ते चिकट वगैरे बनत नाही आणि छान पण लेकरांना आवडतं असले आयटम खायला. आणि एकदम तुम्ही बघितलं आपण 5-10 मिनटातच बनलं, एवढं काही हार्ड पण नाही आहे बनवायला. तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल किंवा रूम करून राहत असाल तरी तुम्ही घरून ऐकून शेवई वगैरे आणल्या असेल तर एवढं इन्स्टंट 5 मिनटात बनवून खाऊ शकता. पोषण पण भेटतं आणि आपलं घरचं गव्हाच्या पिठाचं असल्यामुळं टेन्शन पण नाही पोट खराब व्हायचं पण, आहे की नाही. चला आता आपण सर्व करू याला. काय नो लोकवाईज छान दिसतोय ना आपला शेवईचा चिवडा, छानच झालाय. हे बघा एकदम मस्त. श्रुतीला बोलवलं मी खायला. कशी झाली ग, चांगली लागायली का, छान लागायली ना. खाऊन बघू दे बरं. 2 चमचे घेतले मी आमच्या दोघींसाठी. चटकन नाही बसावं बाबा, गरम आहे. थोडीशीच घेते. हे बघा मस्त लागायला. तुम्ही पण करून खा, निंबू वगैरे टाक सुरते त्याच्यावर. हा शेवईचा चिवडा आहे ना, तुम्ही देखील करून खा आणि कसा झाला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल ते पण मला सांगा. आता महालक्ष्मी फेस्टिवल वगैरे येते तर त्यात पण एक इझी मिठाईच्या रेसिपी दाखवून मी, पण मल्हार मुळे शक्य होईल नाही होईल माहीत नाही, आय डोंट नो, पण मी करण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि नेक्स्ट तुम्हाला रेसिपी कुठली पाहायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मी राईट्स एनिथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीमंताच्या चॅनलला तर सगळे सबस्क्राईब करतात, आपल्या मिडल क्लास फॅमिलीच्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आपलं किचन वगैरे एवढं लुकवाईज छान नाही आहे, पण आपलं रेसिपीवर मेन लक्ष द्या. आपली रेसिपी छान आहे ना. मग चला चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.